नमस्कार मित्रांनो, टॉपिक वाईज PYQ सिरीजचा आजचा तिसरा दिवस. पंडिता रमाबाई या टॉपिकवर आपण प्रश्न सॉल्व्ह करत आहोत. काल पहिल्या भागात आपण त्यांच्यावर पाच प्रश्न जे विविध परीक्षांमध्ये विचारले गेले ते आपण पाहिले. आज आपण उर्वरित उर्वरित प्रश्न आज आपण बघतोय. त्यातला पहिला प्रश्न हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आला होता. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? 1. न्यायमूर्ती रानडे, 2. डॉक्टर भांडारकर, 3. न्यायमूर्ती KT तेलंग, 4. बापू हरी शिंदे. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केवळ 1, 2 आणि 3. रमाबाईंनी आपल्या रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने रानडे, भांडारकर आणि तेलंग यांची आपल्या सल्लागार मंडळावर नेमणूक केली होती आणि या सल्लागार मंडळाच्या सल्ल्यानं त्यांनी शारदा सदन या संस्थेची मुंबईत स्थापना केली. कालांतराने हीच शारदा सदन संस्था पुण्याला स्थलांतरित करण्यात आली. ह्या शारदा सदनाची स्थापना करण्यासाठी दोन प्रकारची सल्लागार मंडळ रमाबाईंकडून नेमण्यात आली होती. त्यातलं पहिलं होतं मुंबई सल्लागार मंडळ, ज्यामध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर, KT तेलंग, चंदावर, सदाशिव वामन काने, सदाशिव केळकर आणि रामचंद्र माडगावकर यांचा समावेश होता. लक्षात घ्या, ही सर्व मंडळी मुंबई सल्लागार मंडळाची सदस्य होती. दुसरं जे सल्लागार मंडळ होतं ते होतं पुणे सल्लागार मंडळ, ज्याचे सदस्य होते राव बहादूर मगो रानडे, डॉक्टर भांडारकर आणि रावसाहेब देशमुख. ही 3 नावं लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं प्रश्नात विचारलेला कीवर्ड आहे रमाबाई असोसिएशन. आता ह्या रमाबाई असोसिएशनची स्थापना 13 डिसेंबर 1887 साली बोस्टन अमेरिकेत झाली होती. रमाबाई जेव्हा अमेरिकेत गेल्या, त्यांनी तिथे रमाबाई सर्कल्स नावाच्या बऱ्याच सर्कल्स त्यांनी सुरू केले आणि ह्या सर्कल्सच्या माध्यमातून त्यांनी भारतीय स्त्रियांची दयनीय स्थिती याचं वर्णन अमेरिकन समाजापुढे ठेवलं आणि ह्याच सर्व वर्णनांवरून त्यांनी दी हाय कास्ट हिंदू वुमन हा त्यांचा पहिला इंग्रजीतला ग्रंथ देखील याच कालखंडात लिहिला. PYQs कशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षांचा आरसा आहेत हे सिद्ध करणारे पुढचे 3 प्रश्न आपण बघूयात. हे प्रश्न इतके सिमिलर आहेत, या प्रश्नांमध्ये इतकं साम्य आहे की प्राइमा फेशिया प्राथमिक दृष्ट्या आपल्याला त्यातला फरक सुद्धा कळणार नाही. पहिला प्रश्न आपण बघूयात, जो कंबाईन 2021च्या ग्रुप B परीक्षेत आला होता आणि जोड्या लावा असा हा प्रश्न आहे. त्यामध्ये एका कॉलममध्ये समाज सुधारक आहेत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये त्यांनी लिहिलेले ग्रंथ किंवा त्यांनी स्थापलेली एखादी संस्था यांची नावं आहेत. 2021च्या कंबाईन ग्रुप B परीक्षेत हा प्रश्न आला होता. ऑप्शन अ, पंडिता रमाबाई, त्यांच्या समोर आहे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ. ब, रमाबाई रानडे, त्यांच्या समोर आहे निराश्रित सेवा सदनाची स्थापना. क, ताराबाई शिंदे, त्यांच्या समोर आहे शारदा सदनची स्थापना. आता मागच्या प्रश्नात आपण बघितलं प्रश्न कशावर होता, प्रश्नाची सुरुवात कुठून झाली? रमाबाई असोसिएशन आणि त्यावर नेमलेलं सल्लागार मंडळ. त्याची सुरुवात कुठं झाली? शारदा सदनच्या स्थापनेत. त्याचा जो शेवट आहे, सुरुवात रमाबाई असोसिएशन पासून झाली आणि त्याचा शेवट झाला शारदा सदनापर्यंत. आता शारदा सदन पर्यायात आहे, म्हणजे पंडिता रमाबाई ची जोडी असली पाहिजे 3 सोबत. आता लक्ष देऊया, ची जोडी आपल्याला 3 शोधायची, म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. PYQs बघा किती महत्वाचे आहेत. तो प्रश्न आला होता राज्यसेवा पूर्व परीक्षा
2023 मध्ये हा प्रश्न आलाय कंबाईनच्या 2021च्या परीक्षेत. टॉपिक कुठला आहे? पंडिता रमाबाई. आणि त्याचं जो दुसरा सब टॉपिक काय आहे? त्यांनी स्थापन केलेलं शारदा सदन. लक्षात घ्या, PYQचं महत्व वारंवार मी तुम्हाला अधोरेखित करतोय. ते सुद्धा तुम्हाला उदाहरणं देऊन मी ते अधोरेखित करते, त्यामुळे याला इग्नोर करू नका. रमाबाई रानडे यांचा संबंध आपल्याला माहिती आहे. त्यांनी द हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. ताराबाई शिंदे च्या स्त्री पुरुष तुलना ग्रंथ याच्याशी संबंधित आहेत. जनाक्का शिंदे ज्या विठ्ठल रामजी शिंदे, थोर समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी होत्या, त्यांचा संबंध आहे निराश्रित सेवा सदनाची स्थापना. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3. पंडिता रमाबाई शारदा सदन, रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब, ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ आणि जनक्का शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी निराश्रित सेवा सदनाची त्यांनी ही स्थापना केली आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न मागच्याच प्रश्नावरून आपण हा प्रश्न आरामात सॉल्व्ह केला असता. त्यामुळे लक्षात घ्या, PYQचं महत्व खूप आहे. थोडक्यात आपण ह्या चारही महिलांनी स्थापन केलेल्या संस्था आणि ग्रंथ यांची माहिती घेऊया. पंडिता रमाबाई शारदा सदनची स्थापना 1889 मध्ये मुंबई येथे स्थापना केली. मुंबईत चौपाटीजवळ त्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि ही उच्चवर्णीय बाल विधवांसाठी पंथनिरपेक्ष शाळा होती. लक्षात घ्या. रमाबाई रानडेंबद्दल माहिती जाणून घेऊयात. हिंदू लेडीज सोशल क्लबची त्यांनी स्थापना केली. त्यांच्या पतीच्या प्रेरणेतून त्यांनी मुंबईत हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. स्त्रियांमध्ये सार्वजनिक नेतृत्व, कुठल्या पद्धतीचं? सार्वजनिक नेतृत्व प्रस्थापित व्हावं, विकसित व्हावं म्हणून त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. पुढच्या ताराबाई शिंदे, त्यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ 1882 मध्ये लिहिला. त्या सत्यशोधक समाजाशी संबंधित होत्या. त्यात पुरुष सत्तेवर व धर्मग्रंथातील स्त्री विरोधी श्लोकांवर कडाडून टीका त्यांनी केली आहे. कुठल्या पद्धतीचं लेखन ह्या स्त्री पुरुष तुलना ग्रंथात त्यांनी केलं आहे? तर पितृसत्ताक व्यवस्थेवर त्यांनी कडाडून टीका केली आहे. स्त्रियांची दयनीय स्थिती त्यांनी अधोरेखित केली आहे. 1882 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाशी त्या संबंधित होत्या. 1882 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला. जनाक्का शिंदे विठ्ठल रामजी शिंदे, थोर समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी निराश्रित सेवा सदनाची त्यांनी स्थापना केली 1907 मध्ये. कधी त्यांनी स्थापना केली? लक्षात घ्या, 1907 मध्ये त्यांनी स्थापना केली आहे. अस्पृश्य व निराधार महिलांना शिक्षण, नोकरी व आश्रय देण्याच्या उद्दिष्टानं त्यांनी निराश्रित सेवा सदनाची स्थापना केली आहे. चला, तिसऱ्या प्रश्नाकडे आता आपण वळूयात. पहिल्यांदा जर हा प्रश्न आपण नीट वाचला तर आपल्या लक्षात येईल की हा प्रश्न एक्झॅक्टली 99% मागच्या प्रश्नाशी संबंधित आहे. मागच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न विचारला गेला आहे. इथे फक्त इंटरचेंजेबली, पर्यायांमध्ये फक्त इंटरचेंजेबली वेगळ्या संस्था विचारल्या गेल्यात. बाकी हा प्रश्न जसाचा तसा दिलेला आहे. रमाबाई रानडे इथे आहेत, जनाक्का शिंदे इथे आहेत, पंडिता रमाबाई देखील इथे आहेत आणि ताराबाई शिंदे देखील इथे आहेत. आता ऑब्विसली फक्त पर्याय वेगळे देऊन हा प्रश्न PSI मुख्य परीक्षा 2019 ला विचारण्यात आलाय. चला प्रश्न सॉल्व्ह करू. रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब, आपण मागच्या प्रश्नात बघितलं, महिलांमध्ये वक्तृत्वाचा विकास व्हावा म्हणून त्यांनी मुंबई येथे हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापन केला. जनाक्का शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी, त्यामुळं त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशन मध्ये त्यांचं काम असणं, त्यांचा संबंध असणं हे साहजिक आहे. पंडिता रमाबाई आर्य समाज महिला, पहिल्यांदाच हा संबंध आपल्या PYQ सिरीज मध्ये आपल्या समोर आलाय. त्यामुळे आपण थोडक्यात ह्या आर्य महिला समाजची माहिती घेऊ. पंडिता रमाबाई यांनी 1 मे 1882 किती 1 मे 1882 रोजी
पुण्यात, मुंबईत आणि पंढरपुरात अशा बहु ठिकाणी आर्य महिला समाज याची स्थापना केली. पहिल्यांदा मूळतः 1 मे 1882 ला जेव्हा त्यांनी आर्य महिला समाज स्थापन केला, तेव्हा त्याची सुरुवात ही मुंबई पासून करण्यात आली. त्यानंतर पुणे, पंढरपूर अशा इतर ठिकाणी देखील पंडिता रमाबाई यांच्याकडून आर्य महिला समाजाची स्थापना झाली. ताराबाई शिंदे आपण बघितलंय, पहिल्या महिला स्त्रीवादी लेखिका भारतातल्या. त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. कुठला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिला. सत्यशोधक समाजाशी त्या संबंधित होत्या. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रमाबाई रानडे, हिंदू लेडीज सोशल क्लब. जनाक्का शिंदे, डिप्रेस्ड क्लास मिशन. पंडिता रमाबाई, आर्य महिला समाज. ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना. एक 2 महत्वाच्या बाबी या आर्य महिला समाजाच्या दृष्टीनं लक्षात घ्या. एक म्हणजे या संस्थेला लोकमान्य टिळक यांनी विरोध केला होता. स्टेटमेंट बेस्ड प्रश्नात अशा पद्धतीचं वाक्य विचारलं जाऊ शकतं की या संस्थेला पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या आर्य समाज महिला संस्थेला लोकमान्य टिळकांनी पाठिंबा दिला होता. तर ते वाक्य चुकीचं असेल. लोकमान्य टिळकांनी त्याचा विरोध केला होता. दुसरं महत्वाची फॅक्ट आहे, रमाबाई रानडे आणि काशीबाई कानिटकर या दोघी देखील या आर्य महिला समाजशी जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे लक्षात घ्या, स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येतात त्यामध्ये ह्या फॅक्ट्स विचारल्या जाऊ शकतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कंबाईन 2019 च्या परीक्षेत हा विचारला गेलेला प्रश्न आहे. पुन्हा एकदा जोड्या लावा आणि जवळपास तीच नावं आपल्या समोर आहेत. ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे. आता इथे जनाक्का शिंदे ज्या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी होत्या, त्यांच्या बदल्यात फक्त तानुबाई बिर्जे ही इथं रिप्लेसमेंट झाली आहे. अदरवाईज प्रश्न पुन्हा जसाच्या तसा आहे. म्हणजे हा तिसरा प्रश्न आपण सलग बघतोय, तिसरा PYQ आपण सलग बघतोय, ज्यामध्ये तेच रिपीटेड व्यक्तिमत्व सुधारक, महिला सुधारक विचारल्या गेल्या आहेत. इथे फक्त जनाक्का शिंदेऐवजी तानुबाई बिर्जे यांच्याबद्दल विचारण्यात आले. डोळे झाकून आता हा आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ 1882. आता पंडिता रमाबाई, शारदा सदन, रमाबाई असोसिएशन लक्षात आहे ना. मूळ स्थापना मुंबई, नंतर त्याचं जे स्थलांतर आहे ते पुण्यात झालं. लक्षात ठेवा, रिवाइज करा, PYQs थ्रू रिवाइज करा. आणि नंतर आहेत आपल्या रमाबाई रानडे. पुन्हा एकदा हिंदू लेडीज सोशल क्लब जो मुंबईत त्यांनी स्थापन केला होता. लक्षात घ्या, PYQs फक्त आणि फक्त PYQs तुम्हाला तुमच्या स्वप्नातली पोस्ट मिळवून देऊ शकतात. त्यामुळे PYQ इग्नोर करू नका. लक्ष घ्या. तानुबाई बिर्जे यांच्याकडे जर आपण लक्ष देऊयात, त्या भारतातली पहिली महिला संपादक आहेत. खूप इम्पॉर्टंट असा हा फॅक्ट आहे. भारतातल्या पहिल्या महिला संपादक त्या आहेत. आणि लक्षात ठेवा, त्यांचा संबंध होता 1908 ते 1912 या काळात दीनबंधू दीनबंधू या नियतकालिकाचं त्यांनी संपादन केलं होतं. तानुबाई बिर्जे यांचा संबंध दीनबंधू या नियतकालिकाशी, आणि ह्याच दीनबंधू नियतकालिकाचं संपादन केल्यामुळं त्यांना भारतातील पहिली महिला संपादक म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा, तानुबाई बिर्जे भारतातली पहिली महिला संपादक. आणि कुठलं नियतकालिक त्यांनी संपादन केले? दीनबंधू. कुठलं? दीनबंधू. तीच रिपीटेड प्रश्न विचारली जात आहेत. त्यामुळं लक्षात ठेवा, PYQs इम्पॉर्टंट आहेत. आणि अशा पद्धतीने पंडिता रमाबाई या इम्पॉर्टंट टॉपिकवरचे महत्वपूर्ण PYQs आपण संपवलेले आहेत. भेटूयात उद्या एका नव्या टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.